चित्तस्य पदेन माचं मलं शरीरस्य च वेदकेन योपाकलोपं प्रवनं मुनीनं पतञ्जलि प्राञ्जलि प्राणतोऽस्मि। ओम शांति शांति शांति। हरि ओम। हातांची तळवे एकमेकांवरती घासायचे. रब युअर हँड्स आणि हळूहळू डोळ्यांवरती शेक द्यायचा त्याचा आणि पूर्ण फेसला टॅप करायचं आहे चेहऱ्याला. सुरुवातीला नेक अप अँड डाऊन करूया आपण. मानवर आणि खाली श्वास घेताना मानवर आणि श्वास हळूहळू सोडत खाली. काउंटिंग 1 to 10. आता साइडलेस टू खांद्याच्या दिशेने बघायचं आहे. त्यानंतर साइडलेस 3 कान खांद्याला चिटकवण्याचा प्रयत्न करायचा आहे. श्वासांकडे लक्ष. त्यानंतर नेक रोटेशन. श्वास घेत श्वास सोडत खाली गोलाकार पद्धतीने फिरवायचा आहे. पुन्हा रिव्हर्स मध्ये. त्यानंतर चीन अप अँड डाऊन. तोंड पूर्णपणे उघडून माउथ प्रमाणे आपण जसं करतो त्याप्रमाणे करायचे. त्यानंतर हातांची तळी एकमेकांना घासायची आहे. गरम करायचे आहे, जितकं गरम होईल तितकं आणि हलकंसं गळ्याला मसाज करायचा आहे. त्यानंतर आपण करूया शोल्डर रोटेशन. पुन्हा रिव्हर्स मध्ये. श्वासांकडे लक्ष. हात स्ट्रेच करायचे आहेत या पद्धतीने. श्वासांकडे लक्ष. काउंटिंग 1 to 10. ताड बसायचं आहे आणि काउंटिंग 1 to 10. त्यानंतर मंडूकासन. हातांचा अंगठामध्ये घेऊन 4 बोटं वरती द्यायचं आणि या पद्धतीने आपल्याला जिभेच्या खाली जितकं दाब देतं तितकं दाब देऊन श्वास सोडत खाली जायचं. काउंटिंग करायचं आहे. पुन्हा हळूहळू श्वास घेत 2-3 पर्यंत मला करायचं आहे. त्यानंतर या पद्धतीने हात पाठीमागे टच करायचं आहे.
लेफ्ट टू राईट गुडघे सरळ राहतील. त्यानंतर जे पाय आहेत ते आपल्याला या पद्धतीने हात न लावता खाली करायचे आहे. या पद्धतीने ओढायचे आहे. परत लांब करायचे आहे. दोन्ही पाय एकत्र त्यानंतर लेफ्ट टू राईट आपल्याला टॅप करायचं आहे. ट्विस्टिंग, काउंटिंग, श्वासाकडे लक्ष, दोन्ही पायामध्ये अंतर ठेवून त्यानंतर दोन्ही पायामध्ये अंतर ठेवायचं आहे आणि लेफ्ट राईट उजव्या हाताने आपल्या डाव्या पायाला होल्ड करायचं आहे आणि वरती बघायचं आहे. तसंच सेम दुसऱ्या बाजूने करायचं आहे. डाव्या साईडने उजव्या पायाला होल्ड करायचं आहे आणि पुन्हा वरती बघायचं आहे. त्यानंतर अल्टरनेट आपल्याला मारायचं आहे. त्यानंतर जितकं वर जात आहे पाय तितकं वर रनिंग करायचं आहे. 1 to 10 काउंटिंग. त्यानंतर आपल्याला जम्पिंग करायची आहे. 1 to 10 काउंटिंग सुरुवातीला. त्यानंतर साईड जम्पिंग. या पद्धतीने खाली वाकून जम्पिंग करायचे आहे. त्यानंतर आपल्याला स्ट्रेचिंग घ्यायचं आहे पायांना. होल्ड करायचं आहे. अंतर जितकं वाढतं तितकं वाढवायचं आहे आणि स्ट्रेच करण्याचा प्रयत्न करायचा पायांना. होल्ड करायचं आहे. जितकं स्ट्रेच करतो तितकं स्ट्रेच करायचं आहे. श्वासाकडे लक्ष. जमिनी या पद्धतीने टेकायचं आहे. स्ट्रेच करायचं आहे. आता पाठीवर पोटावरती झोपायचं आहे. मिडियम असेल. श्वास घेत वरती 1 to 10 काउंटिंग करायची आहे. आपल्याला करायचं आहे पर्वतासन. करायचं आहे. दोन्हीकडे बघायचं आहे. श्वासाकडे लक्ष. त्यानंतर आपल्याला डाव्या साईडचा जो पाय आहे तो या पद्धतीने गुडघे न वाकता वरती करण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यानंतर जो आपल्या डाव्या साईडचा हात आहे त्या साईडला आपल्याला लेफ्ट साईडचा जो पाय आहे तो या पद्धतीने एल्बोच्या इथे टच करून होल्ड करायचा आहे. 1 to 10 काउंटिंग. त्यानंतर पुन्हा आपल्याला
वर करायचं आहे. होल्ड, ते गुडघे वाकायचे नाही. जितकं स्ट्रेच करता येईल तितकं स्ट्रेच करण्याचा प्रयत्न करायचा आहे. पुन्हा मेंदूच्या इकडे घेऊन होल्ड करायचं आहे. सुरुवातीला तुम्हाला जितका जमेल तितका करण्याचा प्रयत्न करायचा, नंतर काउंटिंग ऑर्डर न्यायची आहे. पुन्हा होल्ड, एल्बो टच करायचा आहे. पुन्हा वरती घेऊन होल्ड करायचं आहे. 1 to 10 काउंटिंग. पर्वतासन. बेंबीकडे बघायचं आहे. जितका स्ट्रेच करता येईल तितका स्ट्रेच करायचा आहे. साष्टांगासन, भुजंगासन, होल्ड. आपल्याला उजव्या पायावरती यायचं. पहिला आपण डावा पाय घेतला होता, आता आपल्याला उजव्या पाय त्याच पद्धतीने आपल्याला करायचं आहे. काउंटिंग. श्वासांवर लक्ष ठेवायचं आहे. त्यानंतर पुन्हा एल्बोला टच करून होल्ड करायचं आहे. पुन्हा वरती जाऊन श्वासांकडे लक्ष. पुन्हा या पद्धतीने होल्ड. श्वासांकडे लक्ष. 1 to 10 काउंटिंग. जितकं स्ट्रेच करता येईल तितकं स्ट्रेच. अगदी सरळ. पुन्हा साष्टांगासन, भुजंगासन, वरती होल्ड. पुन्हा पर्वतासन. आता आपण पुन्हा लेफ्ट साईडची पाय वगैरे केला आहे. टच. वरती अप अँड डाऊन. होल्ड. आता पुन्हा आपल्याला पर्वतासनामध्ये यायचं आहे. आता आपल्याला उजवा पाय घ्यायचा आहे. होल्ड करायचा आहे. 1 to 10 काउंटिंग. जितकं स्ट्रेच करता येईल तितकं स्ट्रेच करायचं आहे. श्वासांकडे लक्ष. पुन्हा एल्बोला टच करून होल्ड करायचं आहे. पुन्हा वरती होल्ड. आता पुन्हा अप अँड डाऊन. 1 to 10 काउंटिंग करायचं आहे. होल्ड
वरती होल्ड करायचं असेल तो आपला डावा साईडचा जो हात आहे त्या हाताच्या दिशेने आपल्याला डावा पाय दंडासनामध्ये घ्यायचा आहे. दंडासन ज्या पद्धतीने मारतो त्या पद्धतीने आपल्याला घ्यायचं आहे. डाव्या हाताच्या बाजूला डावा पाय ठेवायचा आहे. तसंच उजव्या हाताच्या बाजूला उजवा पाय दंडासनामध्ये होल्ड करायचा आहे. 1 to 10 काउंटिंग दोन्ही बाजूला, एकदा डाव्या साईडला एकदा उजव्या साईडला. आता आपल्याला अल्टरनेट करायचे आहे. सुरुवातीला होल्ड पर्वतासनामध्ये. आता आपल्याला अल्टरनेट करायचं आहे. 1 2 3 4 या पद्धतीने दंडासन मारायचं आहे. पुन्हा होल्ड डाव्या साईडला दंडासनामध्ये. आपल्याला हाय फ्लेम मारायचे आहे. हातांवरती हात जमिनीवरती ठेवायचे आहे आणि आपल्याला या पद्धतीने होल्ड करायचं आहे. कंबर खाली घ्यायची आहे. 2 मिनिटं या आसनामध्ये थांबण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यानंतर आपल्याला हातांच्या एल्बोवरती या पद्धतीने होल्ड करायचा आहे. पुन्हा टाचेवरती खाली घ्यायचे आहे. कंबर खाली घ्यायची होल्ड करायचा आहे. 2 मिनिटं. आता आपण प्राणायामकडे वळूया. या पद्धतीने आपल्याला श्वास घेत वरतीने श्वास खाली या पद्धतीने सुरुवातीला 30 सेट मारायचे आहेत. त्यानंतर समोर हात घेऊन श्वास सोडत श्वास हात घेत या पद्धतीने 30 सेट मारायचे आहेत. त्यानंतर आपल्याला करायचे आहेत भस्त्रिका प्राणायाम. भस्त्रिका प्राणायाम दोन्ही नाकातून श्वास दीर्घ करून व रिचक करून केला जातो. श्वास आत घेण्याची व बाहेर सोडण्याची क्षमता समान ताकदीची ठेवून भस्त्रिका प्राणायाम केला जातो. आपल्या क्षमतेनुसार श्वास घ्यावा व बाहेर सोडावा. त्यानंतर चालू करूया आपण कपालभाती. कपालभातीमध्ये प्राणायाममध्ये दोन्ही नाकपुडे मारता श्वास बाहेर सोडणे व त्याच प्रसंगी पोटात कपाटी लावणे ही एक क्रिया वेळेस महत्त्वाची ठरते. हा प्राणायाम करताना श्वास रेचक करताना प्रत्येक वेळेस पोटातील अवयवांना आकुंचित करून व त्यावेळी नाकावाटे श्वास बाहेर सोडून हा प्राणायाम करणे महत्त्वाचे ठरते. नागपुडीवरती अप्रत्यक्षरित्या श्वसन पूरक होणे व जाणीवपूर्वक प्रयत्नपूर्वक श्वास रेचक होणे महत्त्वाचे आहे. आपल्या कुवतीनुसार या प्राणायामाच्या श्वसनाचा वेग कमी जास्त करावा व या प्राणायामाची जास्तीत जास्त आवडीने करावी व विश्रांती घ्यावी. त्यानंतर अनुलोम विलोम. यामध्ये आपल्याला दोन्ही नाकपुड्यातून व्यवस्थित पद्धतीने श्वास नाकावाटे आत घेतला जातो व बाहेर सोडला जातो. प्रथम डाव्या नाकपुडीतून श्वास आत घ्यावा व उजव्या नाकपुडीतून श्वास बाहेर सोडावा. त्यानंतर लगेचच श्वास उजव्या नाकपुडीतून आत दीर्घ घ्यावा व डाव्या नाकपुडीतून सोडून घ्यावा. या उलटसुलट पद्धतीने फुफ्फुसे तुडुंब भरत श्वसन आपल्या कुवतीनुसार चालू ठेवावे व या प्राणायामाची झेपवित आवडीने करावी व विश्रांती घ्यावी. रोज 15 ते 20 मिनिटं प्राणायामाचा सराव करावा. त्यानंतर भ्रामरी.
भ्रामरी प्राणायाम करताना दोन्ही कान दोन्ही हातांच्या अंगठ्याने बंद करून तसेच अनामिकेचा नाकपुड्यामध्ये दाब घेत डोळे तर्जनी मध्यमा दोन बोटांच्या दाबाने बंद करून मकाराचा उच्चार करत भ्रामरी प्राणायाम केला जातो. भोंग्याच्या आवाजाप्रमाणे अंतर्नाद करणारा हा प्राणायाम करताना प्रथम कान डोळे बंद करून छाती दीर्घ श्वास घेत कुटुंब भरावे व त्यानंतर अर्धाधिक नाकपुड्या बंद करून उकापासून मकराचा लाभ करण्याचा अंतरात करावा. हा प्राणायामाची आपल्या कुवतीनुसार जास्तीत जास्त आवडीने करावे व अंतर्नाद करत असताना अंतरंगात कुटुंब प्राणायामानंतर आवश्यक तेवढी विश्रांती घ्यावी. माचा उच्चार करत आपला हा प्राणायाम करायचा आहे. भ्रामरी प्राणायाम. आता यानंतर आपल्याला करायचा आहे ओंकार उच्चार. ओंकाराचा नाद करत बाह्य श्वासांमार्फत हा प्राणायाम केला जातो व छाती पूर्णपणे श्वासाने तुडुंब भरून तोंडावाटे व अधिक उ आणि नाकावाटे मचा उच्चार करत सच्चिदानंद स्मरणात चैतन्य सागर परमेश्वराचे ओंकार नाद गीत गायले जाते. शरीर व मनाला संपूर्णपणे एकरूप व एकाग्रात करून हा प्राणायाम केला जातो. योग्य वेळी विश्रांती घेत आपल्या कुवतीनुसार ओंकार नादाची आवडीने करावे. त्यानंतर अचा उच्चार करून नंतर ऊकडे वळून ओमचा उच्चार करायचा आहे. जसे की पुन्हा एकदा श्वास घेत या पद्धतीने आपल्याला करायचं आहे. प्रार्थना. ओम पूर्णमदं पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम. दोन्ही हात एकमेकांवरती रब करायचे आहेत. हळूहळू आपल्याला डोळ्यांना शेक द्यायचा आहे. करायचा आहे आणि कंप्लीट नमस्ते करायचा आहे. त्यानंतर आपल्याला बटरफ्लाय करायचा आहे. ज्यांना PCODचा त्रास आहे त्यासाठी उपयुक्त आसन आहे. तसे गर्भवती महिलांसाठी सुद्धा उपयुक्त आसन आहे. जितक्या जोराने तुम्हाला टॅप करतात तितकं टॅप करायचं आहे. श्वासांकडे लक्ष. डोळे बंद. श्वास घेत आपल्याला हळूवार खाली जायचं आहे. होल्ड करायचा आहे. तुमची हनुवटी टिकवण्याचा प्रयत्न करायचा आहे. पायांच्या अंगठ्यांना पुन्हा हळूवार श्वास घेत वरती. पुन्हा एकदा आपल्याला करायचं आहे. जितकं फास्ट करता येईल तितकं करायचं आहे. आपल्याला हळूवार श्वास घेत श्वास सोडत खाली घ्यायचा आहे. होल्ड करायचा आहे. या पद्धतीने रोज योगा करा आणि आपले शरीर सुदृढ ठेवा.